Hi, this is ZPPS Daudgaon. Today we are starting our daily activity 100 days 100 structure challenge. We took challenge to complete 100 structures in 100 days. Today is the day 21. But today is the revision day. Today is the revision day. Today we are revising the structures of can, structures of like, and the structures of want. ओके. आज आपण या तीन शब्दांचे जे स्ट्रक्चर शिकलेलो आहोत आधी, तर त्याला रिव्हिजन देणार आहोत. सो आर यू रेडी? ओके. स्टँड अप. मी तुला काही वाक्य मराठीमध्ये विचारतो, त्याचं तुम्हाला इंग्लिश सांगायचं आहे. आर यू रेडी? ओके. सांग मला. मला पोहता येतं. I can swim. मला पोहता येत नाही. I can't swim. शाबास. मला पोहता येतं का? Can I swim? शाबास. ठीक आहे. हा, तू भी राहता. पूजा, सांग मला. मला पोहायला आवडतं. मला पोहायला आवडतं. I like to swim. शाबास. मला पोहायला आवडत नाही. मला पोहायला आवडत नाही. I डोंट. don't like to swim. शाबास. मला पोहता येतं का? Do Do I like to swim? शाबास. आता शिवराज, स्टँड अप. माझी पोहायची इच्छा आहे. I want to swim. माझी पोहायची इच्छा नाही. I don't want to swim. ओके. माझी पोहायची इच्छा आहे का? Do I want to swim? शाबास. चला आता पुढे जाऊयात आपण. आता आपण पुन्हा सब्जेक्ट बदलूया. आयच्या जागेवर दुसरा घेऊया. आता घेऊया आपण ही. काय घेऊया? ही. आणि वर्ब घेऊया प्ले. ठीक आहे. हा, तर मग आता स्टँड अप. सांग मला आता. त्याला क्रिकेट खेळता येतं. He can play cricket. शाबास. त्याला क्रिकेट खेळता येत नाही. He can. कांट. He can't play cricket. शाबास. त्याला क्रिकेट खेळता येतं का? He can't. कान पकडायचा, कॅनचा इकडे घ्यायचं. Can he play cricket? शाबास. पुन्हा एकदा रिपीट कर. Can he play cricket? व्हेरी गुड. क्लॅप फॉर हर. हा, चला पुढे जाऊया आपण आता. इकडं. हा, स्टँड अप. तू सांग मला. त्याला क्रिकेट खेळायला आवडतं. त्याला क्रिकेट खेळायला आवडतं. हा, He likes to play cricket. लाईक येईल का लाईक्स येईल? He likes to play cricket. ओके. त्याला क्रिकेट खेळायला आवडत नाही. He डोंट नाही. काय घ्यावं लागेल मग हे आल्यानंतर? डझंट. हा, doesn't like to play cricket. शाबास. त्याला क्रिकेट खेळायला आवडतं का? डजला इकडे घ्या. Does he like to play cricket? शाबास. क्लॅप फॉर हर. व्हेरी गुड. यस. स्टँड अप. हा, टेल मी. त्याची क्रिकेट खेळण्याची इच्छा आहे. He can play. त्याची क्रिकेट खेळण्याची इच्छा आहे. He want to play cricket. हा, मोठ्यानं. He want to play cricket. ओके. त्याची क्रिकेट खेळण्याची इच्छा नाही. He doesn't want to play cricket. शाबास. त्याची क्रिकेट खेळण्याची इच्छा आहे का? Does he want to play cricket? शाबास. क्लॅप फॉर हिम. चला पुढे जाऊया आता आपण. आता ही घेतलंय, आय घेतलंय. आता आपण बदलूया. आता घेऊया दे. काय घेऊया? दे. ठीक आहे. आणि वर्ब घेऊया टीच. काय घेऊया? टीच. चला आता. त्यांना इंग्रजी शिकवता येते. चला, त्यांना इंग्रजी शिकवता येते. चला राहुल. त्यांना इंग्रजी शिकवता येते. They can teach
इंग्लिश. English. पुन्हा एकदा सांग. They can teach English. व्हेरी गुड. त्यांना इंग्रजी शिकवता येत नाही. They कांट. can't teach English. व्हेरी गुड. त्यांना इंग्रजी शिकवता येते का? कॅनचा कान उचला, देच्या जागेवर टाका, देचा उचला, कॅनच्या जागेवर टाका. Can they teach English? व्हेरी गुड. क्लॅप फॉर राहुल. हा चला पुढे जाऊया. आता इकडच्या दिदीकडे येऊया का? हा स्टँड अप. तुम्ही सांगा मला आता. त्यांना इंग्रजी शिकवायला आवडते. त्यांना इंग्रजी शिकवायला आवडते. They like teach English. तू राहिलं ना. They like to teach English. शाबास. त्यांना इंग्रजी शिकवायला आवडत नाही. They डोंट लाईक. they don't like to teach English. शाबास. त्यांना इंग्रजी शिकवायला आवडते का? आता डूला घ्या इकडं, देला इकडं टाका. Do they teach English? डू दे लाईक. Do they like teach English? तू पुन्हा खाल्लं. पुन्हा एकदा. Do डू. do they like teach do they like to teach English? व्हेरी गुड. डू दे लाईक टू टीच इंग्लिश. क्लॅप फॉर हर. हा चला आता पुढे जाऊया आपण. इकडे पाठीमागे येऊया थोडस. हा स्टँड अप. हा चला सांगा आता. त्यांची इंग्रजी शिकवण्याची इच्छा आहे. त्यांची इंग्रजी शिकवण्याची इच्छा आहे. They want teach English. दे वॉन्ट टू टीच इंग्लिश. They want to teach English. ओके. त्यांची इंग्रजी शिकवण्याची इच्छा नाही. They can't. दे डोंट. They don't वॉन्ट. They don't want to teach English. शाबास. त्यांची इंग्रजी शिकवण्याची इच्छा आहे का? आता डू ला इकडे घ्या, दे ला इकडे टाका. Do they वॉन्ट. want to teach English? व्हेरी गुड. क्लॅप फॉर हर. बघा या ठिकाणी आपण कॅनचे 3 प्रकारचे वाक्य, लाईकचे 3 प्रकारचे वाक्य आणि वॉन्टचे 3 प्रकारचे वाक्य असे सगळेच वाक्य या ठिकाणी आज घेतलेले आहेत. आता एकच घेऊया आपण. नाऊनचा वापर करून वाक्य घेऊया. ठीक आहे. हा चला आता कोणाला घेऊ. हा यस ईश्वरी स्टँड अप. हा सांग मला आता. रोहिणीला चित्र काढता येते. रोहिणीला चित्र काढता येते. हा Rohini can Draw. a picture. पुन्हा एकदा सांग. Rohini can draw a picture. रोहिणीला चित्र काढता येत नाही. Rohini कांट. can't draw a picture. शाबास. रोहिणीला चित्र काढता येते का? Can Rohini ड्रॉ. draw a picture? व्हेरी गुड. क्लॅप फॉर हर. व्हेरी गुड. हा चला स्टँड अप. असं जरा सरप्राईज असतं. कोणाला विचारेल काही सांगता येत नाही, त्याच्यामुळे हात वर करत नाहीत आम्ही. डायरेक्ट ऑन द स्पॉट आहे का नाही. चुकलं तर मी आहे. काय घाबरायची गरज आहे का? हा डोंट वरी, आय एम विथ यू. डोंट बी पॅनिक. ओके. हा सांग आता. रोहिणीला चित्र काढायला आवडतं. रोहिणीला चित्र काढायला आवडतं. Rohini draw a picture. रोहिणी लाईक येईल का लाईक्स येईल? Rohini likes draw Two. a picture. तू राहिले. Rohini likes to draw a picture. शाबास. रोहिणी लाईक्स टू ड्रॉ अ पिक्चर. आता रोहिणी आल्यामुळे डज घ्यायचं का डू घ्यायचं हे लक्षात ठेवायचं. डझंट घ्यायचं का डोंट घ्यायचं हे लक्षात ठेवायचं. रोहिणीला चित्र काढायला आवडत नाही. Rohini doesn't लाईक draw a picture. To draw a picture. पुन्हा एकदा रिपीट करा. Rohini doesn't like to draw a picture. व्हेरी गुड. रोहिणी डझंट लाईक टू ड्रॉ अ पिक्चर. रोहिणीला चित्र काढायला आवडतं का? Rohini डज घ्यायचं आधी, रोहिणी नंतर टाकायचं. does Rohini like to draw a picture? शाबास. याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. व्हेरी गुड. चला आता पुढे जाऊया.
हा इकडे येऊया आता जरा. कोणाचा नंबर लावायचा? हा चला इकडं तुम्ही उभी राहा, तुझ्या हातात धरी. हा सांग मला आता. रोहिणीची चित्र काढण्याची इच्छा आहे. I रोहिणीची, मग रोहिणीपासून सुरुवात होईल ना. रोहिणीची चित्र काढायची इच्छा आहे. Rohini can इच्छा आहे म्हणल्यानंतर काय वापरावं लागेल आपल्याला? वॉन्ट वापरावं लागेल. हा Rohini want टू to draw a picture. मोठ्यानं सांगा. Rohini want to draw a picture. शाबास, घाबरू नका. रोहिणीची चित्र काढायची इच्छा नाही. Rohini doesn't want to draw a picture. शाबास, घाबरायली कशाला? यायला ना छान तुला. हा रोहिणीची चित्र काढायची इच्छा आहे का? कान पकडा, डचचा इकडे टाका. Does Rohini want to draw a picture? शाबास, हिच्यासाठी टाळ्या वाजवा. व्हेरी गुड. बघा स्टँडर्ड 5th मध्ये आहे ती, पण घाबरते थोडीशी. घाबरायची आवश्यकता नाही. टुडे वी रिवाइज can, like and want, and we make 3 sentences of each structure. So tomorrow is the revision day, so make 63 sentences of these structures. किती वाक्य बनवायचे आहेत? 63. कसे बनतील? आपण सब्जेक्ट किती घेणार? 7. प्रत्येक सब्जेक्टचे किती किती वाक्य होतील मग? 9. बरोबर आहे. 9 वाक्य होतील. किती किती वाक्य होतील? 3 लाईकचे, 3 कॅनचे, 3 लाईकचे आणि 3 वॉन्टचे. म्हणजे एका सब्जेक्टचे 9 वाक्य झाले. आपले सब्जेक्ट आहे 7. 7 गुणिले 9 किती होते? 63 होतात. उद्या 63 वाक्य करून यायचे आहे. टुमॉरो दिस इज द होमवर्क फॉर यू. सो टुडे इज द रिव्हिजन डे. थँक यू सो मच फॉर वॉचिंग अवर व्हिडिओ. थँक यू.